आकाशवाणी मुंबई. श्रोतेहो, आपण ऐकणार आहोत कृत्रिम बुद्धिमत्तेची दुनिया याविषयी मकरंद भोसले यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोतेहो. मंडळी, सध्याचे जीवन हे अतिशय गतिमान आहे. रोज नवीन तंत्रज्ञान येते, त्यामुळे आयुष्य अधिक सुखकर होत चाललंय. या तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपन्यांपासून ते स्टार्टअप उद्योग समूहापर्यंत सध्या जोरदार चर्चा सुरू आहे ती AI म्हणजे अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्तेविषयीची. कम्प्युटर, AI हे विज्ञानाचा एक भाग आहेत. या AIचा वावर अनेक क्षेत्रात होताना दिसतोय. जर या कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर केला तर मानवी जीवन नक्कीच सुखकर होईल, पण गैरवापर केला तर मोठे धोके उद्भवू शकतात. पण घाबरायचं कारण नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता कशी कार्यरत आहे हे समजून घेऊया प्राध्यापक वक्ते मकरंद भोसले यांच्याकडून. आजच्या कार्यक्रमामध्ये मकरंद भोसले सर, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार. मकरंद सर स्वतः सिव्हिल कन्स्ट्रक्शन अँड मॅनेजमेंटमध्ये ME आहेत. VCTI मध्ये गेली 30 वर्ष प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते. अनेक वृत्तपत्रांमधून त्यांचे विज्ञान विषयक लेख प्रसिद्ध झाले आहेत. आज सगळीकडे आपल्याला AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द सर्रास ऐकायला मिळतोय. तर मुळात याबद्दल माहिती असणं किती गरजेचं आहे आणि याबाबत साक्षर असणं देखील किती गरजेचं आहे, काय सांगाल आपण श्रोत्यांना? अत्यंत गरजेचं आहे. आणि ते इतकं गरजेचं आहे की आज जर कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल म्हणजे AI बद्दल माहिती नसेल तर माणूस अडाणी आहे असं म्हणावं. एवढी परिस्थिती गंभीर आहे. गंभीर आहे म्हणण्यापेक्षा आज सर्व क्षेत्रामध्ये AIने प्रवेश केलेला आहे. त्यामुळे AIला टाळणं हे चक्क अशक्य आहे. बरं, म्हणजे तो जळी स्थळी काष्ठी पाषाणी म्हणावा तसा तो AI सगळीकडे आहे. तर खरं तर असं एकही क्षेत्र सध्या उपलब्ध नसेल की ज्याच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता गेलेली नाही किंवा वापरली जात नाहीये. आणि या कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल बऱ्याच जणांच्या मनामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या भावना आहेत. म्हणजे काही जणांच्या मनामध्ये कुतूहल आहे की हे नक्की AI आहे तरी काय. काही जणांच्या मनामध्ये भीती आहे. त्यांना असं वाटतं की या AIमुळे आमच्या मुलांच्या नोकऱ्या जातील. आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रचंड उदासीनता आहे. ते म्हणतात आपल्याला काय करायचं आहे, माझा काय संबंध आहे या नवीन तंत्रज्ञानाशी. पण सगळ्यांचा या तंत्रज्ञानाशी संबंध येतोय. त्यामुळे साक्षरता या तंत्रज्ञानाबद्दल अत्यंत आवश्यक आहे. बरं, पण गेल्या काही वर्षात आपण AI किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता हा शब्द आपल्या कानावर पडला, तर मुळात ह्याची सुरुवात कुठून झाली, काय सांगाल याविषयी? कृत्रिम बुद्धिमत्तेचा इतिहासही खूप मनोरंजक आहे. 1950 साली ॲलन ट्युरिंग नावाचा एक थोर संगणक तज्ज्ञ होता. खरं तर पहिल्या संगणकाचं श्रेय पण या ट्युरिंगला दिलं जातं. त्याने 1950 साली एक ट्युरिंग टेस्ट ही नावाची टेस्ट डिझाईन केली. त्याने हा प्रश्न पहिल्यांदा विचारला की काय यंत्र मानवासारखा विचार करू शकेल का, हा प्रश्न विचारणारा हा ट्युरिंग. मग कळेल कसं की एखादं यंत्र माणसासारखा विचार करतोय, म्हणून त्यांनी ही ट्युरिंग टेस्ट बनवली. तर या ट्युरिंग टेस्टमध्ये एका माणसाने परीक्षक म्हणून एका दाराआडून संगणकाला आणि दुसऱ्या एका माणसाला, म्हणजे एका खोलीमध्ये कम्प्युटर आणि दुसऱ्या खोलीमध्ये एक माणूस असा बसलेला असताना लिखित स्वरूपात काहीतरी प्रश्न विचारणं असं अपेक्षित आहे. म्हणजे कागदावर एक प्रश्न लिहायचा आणि त्या दोघांना द्यायचा. आणि मग ते दोघे जण म्हणजे संगणक एका खोलीतनं आणि तो माणूस दुसऱ्या खोलीतनं त्याला लेखी उत्तर लिहिणार. या उत्तराच्या आधाराने जर त्या परीक्षकाने हे ओळखू शकला नाही की या कुठल्या खोलीमध्ये संगणक आहे आणि कुठल्या खोलीमध्ये मानव आहे, तर मग तो कम्प्युटर माणसासारखा वागू शकतो हे सिद्ध होतं, असं ॲलन ट्युरिंगचं म्हणणं होतं. खरं तर या टेस्टमध्ये कम्प्युटरने अचूक उत्तर देणं अपेक्षित नव्हतं, तर मानवसदृश्य उत्तर देणं एवढंच अपेक्षित होतं. आजही ही टेस्ट फार महत्त्वाची समजली जाते. आणि ट्युरिंग टेस्टमध्ये उत्तीर्ण झाला का, तर तो कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये उत्तीर्ण झाला असं संगणकाच्या बाबतीत आजही समजलं जातं. ही झाली कृत्रिम बुद्धिमत्तेची सुरुवात. पण हा जो शब्द आहे कृत्रिम बुद्धिमत्ता हा 1957 साली जॉन मॅकार्थी या संगणक तज्ज्ञांनी पहिल्यांदा उच्चारला आणि मग तो रुळला. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या इतिहासामध्ये खूप चढ उतार आहेत. म्हणजे 50 पासून चालू झालं, मग परत सगळ्यांना वाटलं की काहीतरी होईल. 57 साली ज्यावेळेला डार्टमथ कॉन्फरन्समध्ये जॉन मॅकार्थीने हा शब्द वापरला त्यावेळेला असं वाटत होतं की या क्षेत्रामध्ये बरंच काही होईल. आणि बऱ्याच लोकांनी याच्यामागे पैसे उभे केले, काम चालू झालं आणि नंतर असं वाटलं की काही या गोष्टीला अर्थ नाही आणि परत ही कृत्रिम बुद्धिमत्तेचं क्षेत्र मागे पडलं. मग 1966 साली
एलिझा नावाची एक आज्ञावली आली या कम्प्युटर प्रोग्राममध्ये. कीबोर्ड बरोबर, म्हणजे आज आपण ज्याला चॅटबॉक्स म्हणतो तसा हा चॅटबॉक्स होता. म्हणजे तुम्ही कीबोर्डने एक प्रश्न विचारायचा आणि हा प्रोग्राम त्याला उत्तर द्यायचा. खरं तर या प्रोग्रामला आपल्या भाषेचा कुठलाही अर्थ किंवा तत्सम काही कळत नव्हतं, पण तो जो कोण टाईप करायचा त्याच्यातल्याच काहीतरी महत्वाचे शब्द उचलून त्याला काहीतरी प्रश्नार्थक किंवा उद्गारवाचक शब्द जोडून हा प्रोग्राम त्या संवादकर्त्याशी संवाद साधत असे. हा म्हणजे खरं तर ज्यांनी हा प्रोग्राम लिहिला त्यांनी तो प्रोग्राम अशासाठी लिहिला की आपण किती निरर्थक बोलतो हे दाखवण्यासाठी. पण हा प्रोग्राम ट्युरिंग टेस्टमध्ये पास झाला आणि परत जगामध्ये खळबळ माजली की अरे काहीतरी घडतंय, ट्युरिंग टेस्ट पास करणारा प्रकार एखादा प्रोग्राम परत अस्तित्वात आला. मग परत सगळं शांत झालं आणि 70-80च्या दशकामध्ये एक एक्सपर्ट सिस्टीम म्हणून, म्हणजे याला तज्ज्ञ प्रणाली आपण असं म्हणू शकू, ह्याच्यातनं परत कृत्रिम बुद्धिमत्तेने डोकं वर काढलं. आता हा एक इंटरेस्टिंग प्रकार आहे. आपण एखाद्या डॉक्टराला, वकिलाला, इंजिनियरला आपापल्या विषयात तज्ज्ञ व्यावसायिक केव्हा समजतो? ज्या वेळेला त्यांच्या समोर आलेल्या प्रश्नाला योग्य असं उत्तर ते सुचवतात. खरं की नाही? खरं, अगदी खरं. आता खरं सांगायचं तर या प्रत्येक उत्तरामागे एक अत्यंत शिस्तबद्ध अशी विचारसरणी असते. पण कधी कधी जो माणूस ही विचारसरणी अनुकारतो किंवा ज्या विचारसरणी मागे जी शिस्त असते ती त्या व्यक्तीच्याही कावी नसते, पण अभावितपणे ती व्यक्ती त्याच शिस्तीनुसार विचार करत असते. म्हणजे उदाहरणार्थ डॉक्टरकडे गेला तर डॉक्टर पहिल्यांदा म्हणतो जीभ दाखवा, डोळे दाखवा. त्यावेळेला त्या डोळ्यामध्ये दिसणाऱ्या गोष्टी, त्या जिभेमध्ये दिसणाऱ्या गोष्टी याच्यावरून तो ठरवतो की नक्की ह्याला काय काय होऊ शकेल आणि मग पुढच्या प्रश्नानुसार एक एक गोष्ट तो ताडत जातो. या एक्सपर्ट सिस्टीममध्ये एक अशी पद्धत होती की जो प्रोग्रॅमर असेल त्यांनी त्या तज्ज्ञ व्यक्तीशी संवाद साधायचा, त्याला योग्य ते प्रश्न विचारायचे, त्याच्या विचारसरणीतली शिस्त समजून घ्यायची आणि मग त्याच्यावर एक प्रोग्राम लिहायचा. म्हणजे एक्सपर्ट सिस्टीमचं काम हे तज्ज्ञाला रिप्लेस करणं जसं जरी असलं तरी त्यासाठी एक प्रोग्रॅमर आणि एक प्रोग्राम लागायचा. खरं तर कुठल्याही तज्ज्ञ व्यक्तींच्या विचारांच्या प्रवाहाला कम्प्युटरच्या शिस्तीत बसवायचा तज्ज्ञ प्रणाली हा एक प्रयत्न होता आणि तो बऱ्यापैकी यशस्वीही झाला. म्हणजे एक कदाचित तू डीप ब्ल्यू हे नाव ऐकलंस का? हो, ऐकलंय. ही एक एक्सपर्ट सिस्टीमच होती जी बुद्धिबळ खेळायची. हा, आणि ह्याला अनन्यसाधारण महत्व आहे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या इतिहासामध्ये. कारण 1997 साली डीप ब्ल्यू या एक्सपर्ट सिस्टीमने त्यावेळेच्या जगज्जेत्या असलेल्या गॅरी कॉस्परॉवला हरवलं. आणि बुद्धिबळ म्हणजे बुद्धीचं बळ आणि जागतिक चॅम्पियन म्हणजे बुद्धीचा महामेरू, अशा महामेरूला जर एखादा संगणक हलवू शकत असेल तर कृत्रिम बुद्धिमत्ता किती असली पाहिजे हे त्यावेळेला जगाला जाणवलं. आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा खरं तर पुढचा इतिहास हा त्याच्यानंतरच चालू झाला. बरं, म्हणजे त्याचा कम्प्युटरकडनं गुगल आणि आता तर AI असं तो एक प्रवास त्याचा सुरू झाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण हा मुळात प्रवास घडला कसा? म्हणजे पूर्वी आपण त्याला काही प्रोग्राम द्यायचो करण्यासाठी, पण आता हा प्रोग्राम द्यावाच लागत नाही अशी स्थिती निर्माण होईल की काय, असं एक भीती वाटायला लागली सगळ्यांना. तर काय सांगाल त्याविषयी आपण? अगं भीती कसली, त्याला प्रोग्राम द्यावा लागणार नाही ह्याच्या पलीकडे गेलोय आपण आज. म्हणजे आजच्या क्षणाला कृत्रिम बुद्धिमत्ता प्रोग्राम लिहिते म्हणजे जाऊन पोहोचले अगदी सहज. म्हणजे खरं तर आज जे प्रोग्रॅमर्स लिहितात हा प्रोग्रॅमर उद्या कदाचित लागणार पण नाही. म्हणजे तुम्हाला कशासाठी प्रोग्राम लिहायचा आणि कुठल्या भाषेत लिहायचा आहे हे जर कृत्रिम बुद्धिमत्तेला सांगितलं तर क्षणार्धात तो प्रोग्राम तुमच्या डोळ्यासमोर येतो. ही आजची परिस्थिती आहे, उद्याची नाही. एक सोपी गोष्ट सांगतो तुला. अनुभव हा जो काय प्रकार माणसाकडे आहे त्याच्या कितीतरी पट जास्त अनुभवी अशी ही कृत्रिम बुद्धिमत्ता असते असं म्हणायला हरकत नाही. ते कसं नेमकं घडलं? त्याच्याकडे खूप जास्त अनुभव ते आले तरी कुठून? पहिल्यांदा एक आपण असा विचार करूया की कृत्रिम बुद्धिमत्ता एवढी बुद्धिमान कशी. तर परिस्थिती अशी आहे की आपण एक लहान मुलाचं उदाहरण घेऊ. एखाद्या लहान मुलाला घरामध्ये येणारी बाई ही मावशी आहे किंवा आत्या आहे हे सांगितलं जातं. घरामध्ये येणारा पुरुष काका आहे हे सांगितलं जातं. पण हे एकदा सांगितलं जातं, दोनदा सांगितलं जातं आणि नंतर येणाऱ्या कुठल्याही व्यक्तीला मावशी म्हणायचं का काका म्हणायचं हे ते मूल ठरवतं. खरं. ते कसं ठरवतं? तर ह्याचा प्रोग्राम लिहायला गेलं तर जवळजवळ अशक्य आहे. कारण असं म्हणायचं का शर्ट आणि पॅन्ट घालून आलेला काका, तर तसं म्हणता येणार नाही कारण शर्ट आणि पॅन्ट घालून आज आत्या पण येते.
बरं, मिशी असलेला तो काका आणि मिशी नसलेली ती मावशी असंही नाही म्हणतायत, कारण मिशी नसलेला काकाही असू शकतो. लांब केस हा क्रायटेरिया असू शकत नाही, अंगावरचे कपडे हा क्रायटेरिया असू शकत नाही. मग कुठल्या क्रायटेरियावरती बघायचं याचा प्रोग्राम जवळजवळ अशक्य आहे. मग लहान मूल कसं ओळखतं? तर जसं लहान मूल ओळखतं तशी कृत्रिम बुद्धिमत्ता शिकते, म्हणून ती बुद्धिमान. तिला समजा आपण खूप मोठ्या प्रमाणावरती स्त्रियांचे आणि पुरुषांचे फोटो दिले आणि सांगितलं की हे स्त्रियांचे आणि हे पुरुषांचे, तर याच्यामध्ये नक्की काय बघायचं हे त्याला बरोबर कळतं. पॅटर्न रिकग्निशन ज्याला म्हणतात, याच्यामध्ये संगणक पहिल्यापासूनच मानवापेक्षा सरस होता. त्या पॅटर्न रिकग्नायझेशनच्या मत्तीने, म्हणजे काय साम्य आहे हे ओळखण्याच्या मत्तीने ते बरोबर ओळखतं की काका कोण, मावशी कोण. आणि जेवढे काका मावशींचे फोटो जास्त, तेवढा तो जास्त तज्ज्ञ होतो आणि त्याची चूक कमी होते. आणि अजून एक सांगतो, समजा शिकतो म्हणजे काय, तर समजा चुकला, काका आणि मावशीमध्ये चुकून एखाद्या काकाला तो मावशी म्हणाला, कारण असतात आपल्याला पण ओळखता येत नाही कधी कधी कोण काका आणि कोण मावशी आहे बघून. तो जर चुकला आणि त्याला सांगितलं बाबा तू चुकलास, तर तो पुढच्या वेळेला चूक सुधारतो. म्हणून तो शिकतो आणि म्हणून तो बुद्धिमान. त्यामुळे जेवढा डेटा, ज्याला आज मराठीमध्ये विदा म्हणतात आणि इंग्लिशमध्ये डेटा म्हणतात, जेवढा डेटा जास्त तेवढा तो जास्त हुशार होत जातो आणि क्षणोक्षणी तो शिकत राहतो, चुकल्यानंतर सुधारतो. हा आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा गाभा आहे. बर, तुम्ही आता म्हणाल तसं की माणसाला हे नैसर्गिकरित्या म्हणा, त्याला आपसुकच लहानपणापासून कळतं, तो शिकत जातो, त्याला समजत जातात अनेक गोष्टी. तसं भाषेच्या बाबतीत सुद्धा आहे की ते मूल घरात ज्या भाषा बोलल्या जातात ते त्याला लगेच कळतात. किंबहुना बाजूला काही आपले शेजारी असतात, ते गुजरातीमध्ये बोलतात किंवा इतर अन्य भाषांमध्ये बोलतात. पण ह्याचं असं नाहीये, ह्याला कुठल्याही भाषेमध्ये दोन माणसं जरी बोलत असली तरी ह्याला सगळंच कळतं. ते कसं? अगं ते आत्ता कळायला लागलंय. अच्छा. हा, आणि ह्याला कारण हेच आहे, परत मगासारखंच आहे. समजा तू आता जे मुलाचं उदाहरण दिलंस की तुझ्या घरामध्ये मराठी ऐकतो तो आणि शेजारच्या घरातली गुजराती ऐकतो, त्यांनी फ्रेंच जर ऐकलंच नाही तर त्याला भाषा येईल का? नाही येणार ना. फ्रेंच पण त्याच्या कानावर खूप पडली तर त्याला फ्रेंच पण येईल. आता एक लक्षात ठेव, इंटरनेटमुळे जग झालंय छोटं. आपल्या सगळ्यांच्या हातामध्ये आले मोबाईल फोन, आणि आपण मोबाईल फोनवरती जे काम करतो, जे काही करतो, ते प्रचंड प्रमाणात डेटा जनरेट करतं. आणि आपण ज्या वेळेला गुगलवरती एखादी गोष्ट शोधतो, एखादी गोष्ट टाईप करतो, एखादी गोष्ट ट्रान्सलेट करतो, ह्या सगळ्या गोष्टींचा डेटा गुगल वापरतं. ज्या वेळेला मी पहिल्यांदा गुगल ट्रान्सलेटवरती इंग्रजीमधनं मराठीमध्ये ट्रान्सलेट करायला गेलो, त्यावेळेला एक 5-6 वर्षापूर्वी अत्यंत वाईट असं भाषांतर होत होतं. आज जर तू ते बघायला गेलीस तर अत्यंत उत्तम भाषांतर होतं. हे कसं काय झालं? तर गेल्या 5 वर्षात माझ्यासारखे जेवढे लोक तिकडे जाऊन प्रयत्न करत होते त्या सगळ्यांकडनं गुगल शिकलं. म्हणजे गुगलचं ट्रान्सलेशनचं जे सॉफ्टवेअर आहे ते शिकलं आणि ते शिकतंय अजूनही. त्यामुळे अजून चांगलं असं होत होत कुठल्याही माणसापेक्षा अतिशय उत्तम भाषांतर काही काळाने गुगल ट्रान्सलेट करेल. त्याच्या ज्ञानात आता भर पडत चाललेली आहे असं म्हणायला हवं. आणि भर कशी? दिवसाला प्रचंड प्रमाणात भर पडते. म्हणजे कुठलाही माणूस शिकू शकणार नाही, किंवा कुठला माणूस शिकत असेल त्याच्या लाखपट असं म्हण. कारण एका वेळेला 1 लाख माणसं सहज ते सॉफ्टवेअर वापरत असतात आणि प्रत्येक वापरापासनं तो काही ना काहीतरी शिकत असतो. अगदी खरं. तुम्ही आता बोलताना सहज उल्लेख केला तो म्हणजे जनरेटिव्ह एआयचा. तर हे जनरेटिव्ह एआय म्हणजे काय? म्हणजे बऱ्याचदा वाक्य किंवा तो शब्द नुसता कानावर पडतो, पण त्याबद्दलचं कुतूहल सगळ्यांच्याच मनात असतं. म्हणजे ह्या क्रिएटिव्हिटीचा काही भाग आहे, ह्याने काही आनंद मिळणार आहे सगळ्यांना, काय आहे काय हे नक्की? बऱ्याच वेळेला कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल बोलताना खास करून कलावंत लोक म्हणतात की काही करेल, याच्याकडे क्रिएटिव्हिटी कुठे आहे, सर्जनशीलता कुठे आहे, काहीतरी नवीन बनवायची ताकद कुठे आहे जे आम्ही करू शकतो. म्हणजे असं म्हणतात, जे न देखे रवी ते देखे कवी. तर कवी म्हणतो की कधी घडलंच नाही अशी गोष्ट जर माझ्या डोळ्याला दिसते, ती याला कशी दिसणार? पण खरं सांगायचं तर कृत्रिम बुद्धिमत्ते याच्या पलीकडे गेली. आता कृत्रिम बुद्धिमत्ता उत्तम भाषांतर करते, हे आपण आता बोललो. उत्तम लेखन करू शकते, उत्तम कविता करू शकते, उत्तम चित्र काढू शकते. असं म्हणतात की काही काळात उत्तम चित्रपटही बनवू शकेल. आता हे कसं शक्य आहे? तर आता मी तुम्हाला असं म्हणालो की सगळी गोष्ट ही डेटावरच चालते. आधी घडलेल्या डेटांवरनं एखादा पॅटर्न रिकॉग्नाइज करायचा, पॅटर्न ओळखायचा आणि त्याच्यावरती एक्स्ट्रापोलेट करायचं, त्याच्यावरती पुढे जाऊन काम करायचं. हे कृत्रिम बुद्धिमत्ता कुठल्याही माणसापेक्षा चांगलं करू शकते, हे सगळ्यांनीच मान्य केलंय. पण आपण ज्यावेळेला सर्जनशीलता म्हणतो, एखाद्याने एखादी कविता लिहिली, हे काहीतरी नवीन आहे. खरं तर हे नवीन नसतं.
बर. कारण त्या कवीने आत्तापर्यंत बघितलेलं आयुष्य, आत्तापर्यंत ऐकलेल्या कविता, आत्तापर्यंत त्याचा असलेला मराठीवरचा किंवा कुठल्याही भाषेवरची हुकूमत, या सगळ्याचा तो परिपाक असतो. हे सगळंच करू शकते कृत्रिम बुद्धिमत्ता. खरं तर तुम्हाला एक गंमत सांगतो. एक गंमत म्हणूनच कृत्रिम बुद्धिमत्तेवरती एक कविता लिही असं ज्या वेळेला ChatGPTला सांगितलं, त्यावेळेला असंही सांगता येत होतं आणि असं करून बघितलंय की कृत्रिम बुद्धिमत्तेवर एक कविता अशी लिही की जी ज्ञानेश्वरांनी लिहिली असते, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवर एक कविता अशी लिही जी कुसुमाग्रजांनी लिहिली असती, आणि कृत्रिम बुद्धिमत्तेवरती एक कविता अशी लिही जी गदी माडगुळकरांनी लिहिली असती. तर ह्या तिन्ही कविता वेगवेगळ्या असतात. पहिली गोष्ट ज्ञानेश्वरांच्या स्टाईलची असते, दुसरी आणि शेवटची गदी माडगुळकरांच्या स्टाईलची असते, आणि मध्ये शिरवाडकरांच्या स्टाईलची असते. कारण शिरवाडकरांच्या कविता त्याला माहिती आहेत ना, कृत्रिम बुद्धिमत्ता त्याला माहिती आहे ना. या दोघांची सांगड घालणं हे कुठलाही कवी ज्या सफाईने करू शकतो त्याच सफाईने कृत्रिम बुद्धिमत्ता ही करू शकते. ह्यालाच जनरेटिव्ह AIचा एक भाग म्हणतात. म्हणजे थोडक्यात काहीही करू शकते. हो, आपण एखाद्याला म्हणतो तो अगदी सर्वज्ञ आहे, तसं झालं या ChatGPTच्या बाबतीत. पण ChatGPTमुळे काय काय परिणाम होऊ शकतात, तो सर्वज्ञ आहे तर? बरं, आता या सर्वज्ञ या गोष्टीबद्दल जरा बोलूया. माणसा एवढं सर्वज्ञ ChatGPT पण नाही. म्हणजे काय तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं की डीप ब्ल्यूने बुद्धिबळामध्ये जगज्जेत्याला हरवलं, पण हा डीप ब्ल्यू ट्रान्सलेट नाही करू शकत, भाषांतर नाही करू शकत, किंवा हा ऑटोमॅटिक गाडी नाही चालवू शकत. अशा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काही गोष्टी आहेत की जी गाडी चालवू शकतात आपल्या कुठल्याही चालकापेक्षा, ड्रायव्हरपेक्षा जास्त सफाईदारपणे, पण तो बुद्धिबळ नाही खेळू शकत. पण आपला एकच माणूस गाडी पण चालवतो, बुद्धिबळ पण खेळतो, कविता पण करतो. म्हणजे त्या अर्थाने माणूसच आजच्या घटकेला सर्वज्ञ आहे. पण ChatGPT बद्दल तुम्ही म्हणालात ना, ChatGPT सर्वज्ञ आहे म्हणजे काय तर ज्ञानाचा अथांग सागर आहे. आत्तापर्यंत गुगलबद्दल आपण फिदा होतो, कारण गुगलला विचारलेल्या प्रश्नाचं ते उत्तर द्यायचं. पण म्हणजे काय करायचं तर गुगलमध्ये आपण जर सचिन तेंडुलकर असं म्हटलं तर सचिन तेंडुलकरची सगळी माहिती गुगल देतं. पण त्यातली जी माहिती आपल्याला पाहिजे, म्हणजे असं पाहिजे असेल की शेवटच्या त्याच्या खेळीमध्ये त्यांनी किती धावा केल्या, तर हे जरा अवघड आहे, शोधावं लागेल. ChatGPT म्हणतो मला प्रश्न विचार, मी उत्तर देतो. जर तुम्ही असं म्हणालात की ते शेवटच्या खेळीमध्ये किती धावा केल्या आणि त्यावेळेला त्याचं वय काय होतं, तर दोन्ही एका क्षणार्धात तो तुम्हाला उत्तर देऊ शकतो. एवढंच नाही, तुम्ही जर असं म्हटलात की मला सचिन तेंडुलकर या विषयावरती एक प्रेझेंटेशन करायचं आहे, 15 स्लाइड्स त्याच्यामध्ये पाहिजेत आणि हे मुद्दे पाहिजेत, तर ते प्रेझेंटेशन पण तुम्हाला क्षणार्धात करून देतो. म्हणजे हा सर्वज्ञ आहे का? हा ज्ञानाच्या बाबतीत सर्वज्ञ आहे, पण तो आजही गाडी चालवू शकत नाही. खरं तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा उद्याचा आपला कल्पनाविलास काय आहे तर त्याला जनरल इंटेलिजन्स म्हणतात. म्हणजे जसा माणूस काही करू शकतो तशी ही बुद्धिमत्ता सर्व क्षेत्रामध्ये काहीही करू शकेल. आणि असं म्हणतात की ज्या वेळेला हे शक्य होईल त्यावेळेला माणसाचं या पृथ्वीवरचं प्रयोजनच काय आहे ह्याचा विचार करावा लागेल. म्हणून बरेच तज्ज्ञांना कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक भस्मासुरही वाटतो. तसं डेंजरस आहे थोडंफार. पण एक काळ असा होता जेव्हा ही कृत्रिम बुद्धिमत्ता आपण ज्याला म्हणतो की जी माणसासारखी विचार करू शकेल का किंवा जी माणसासारखं कार्य करू शकेल का, तर तसंच खरोखर त्या यंत्रणेकडनं किंवा त्या यंत्राकडनं घडू शकतं का असं वाटतंय. तर खरं त्याला किती वर्ष लागतील माहीत नाही. आणि तुम्ही आता जसं म्हणालात की अरे बापरे हे डेंजरस आहे, खरं तर नाही. कारण हे एक साधन आहे, हे स्वतः डेंजरस आहे, कामाचं आहे किंवा नाही हे तो वापरणारा व्यक्ती कसा आहे, त्याची मानसिकता काय याच्यावर अवलंबून आहे. एक उदाहरण घ्यायचं असेल तर चाकू, तो चाकू जर एखाद्या सर्जनच्या हातामध्ये दिला तर तो जीव वाचवतो आणि एखाद्या खुन्याच्या हातामध्ये दिला तर तो जीव घेतो. म्हणून चाकू वाईट आहे असं म्हणता येत नाही. तसा हा कृत्रिम बुद्धिमत्ता, ChatGPT, जनरल इंटेलिजन्स, तुम्ही जे काय म्हणाल ते चाकू आहे. एखाद्या चांगल्या माणसाच्या हातात गेला तर खूप चांगलं होईल, एखाद्या वेड्याच्या हातात गेला तर जगाला धोकाही निर्माण होऊ शकतो. हेही तेवढंच खरं. म्हणजे या AIचे हात खूप जास्त किंवा मोठ्या प्रमाणावर पसरलेले आहेत खरं तर. पण मग आपण सिनेमा बघतो किंवा शॉपिंगला जातो त्यावेळेस ते आपल्याला सजेशन्समध्ये त्याला जे माहिती आहे ते आपल्याला पुरवत असतं. म्हणजे आता मी एखादा हिंदी सिनेमा बघितला असेल तर त्याच्याशी रिलेटेड खाली काही सजेशन्स बॉक्समध्ये येतात, किंवा मी काही आधी शॉपिंग केलं असेल एखाद्या ॲपवरनं तर तो त्याच्याकडचे काही सजेशन्स आपल्याला दाखवतो. हे कसं घडतं? अरे हे अगदी सोपं आहे. कारण तुम्ही कुठले चित्रपट बघितले आहेत याच्यावरनं त्याला साधारण कळतं की तुम्हाला कुठले चित्रपट आवडतात. म्हणजे एखादा व्यक्ती विनोदी चित्रपट बघत असेल आणि तुम्ही 3 विनोदी चित्रपट बघितले सारखे एका पाठोपाठ एक, की त्याला कळतं की आता हा विनोदी चित्रपट बघायच्या मानसिकतेमध्ये आहे.
मग त्याच पद्धतीचे उरलेले कुठले 2-4 चित्रपट असतील ते तो तुम्हाला दाखवतो आणि म्हणतो आता हे बघणार का, हे सोड. कशी म्हणालीस की शॉपिंगमध्ये शूज घेतले की तो शांतपणे विचारतो सॉक्स पाहिजेत ना. कारण तो हुशार आहे, त्याला बरोबर कळतं की शूज नंतर सॉक्स लागणार. आता हे अगदीच प्रायमरी झालं, अगदीच बेसिक झालं, पण तो त्याच्या पद्धतीने धंदा करतच असतो. तुम्ही असं म्हटलं साखर पाहिजे तर मग जाता जाता अगदी तुम्ही म्हटलं बस मला या 4 गोष्टी पाहिजेत की अगदी जाताना पैसे भरायच्या आधी 2 मिनिटं 2 सेकंद तो परत दाखवतो, हे बघ हे 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 राहिलं. मग तू म्हणते अरे हो राहिलं. हे त्याला कसं कळतं, तर मागच्या वेळेला तू त्याच्याबरोबर ते घेतलेलं असतंस. इव्हन तो मागची यादी सुद्धा बऱ्याचदा दाखवतो. अगदी बरोबर. त्यामुळे मी तुला सांगितलं ना, अनुभव हा जो काय प्रकार आहे हा त्याच्याकडे प्रचंड प्रमाणात आहे. आणि अनुभवामुळे जी काही गोष्ट तो तुला मदत करू शकतो त्या सर्व प्रकारची मदत तो तुला त्या अनुभवाच्या जोरावर करतो आणि त्याला तू दिलेल्या उत्तराकडनं तो परत शिकतो आणि त्याचा अनुभव अजून वाढतो. एवढं सोपं गणित आहे. बरं, आता गेली अनेक वर्ष खरं तर गृहिणींना अनुभव असतो की सकाळी उठल्यावर काय स्वयंपाक करायचा आहे किंवा उद्या नाश्त्याला काय करायचं आहे, वार कुठला आहे किंवा कोणाला काय आवडेल. तर इथे एआयचे हात सुद्धा पोचलेले आहेत का, म्हणजे गृहिणींना नक्की त्याचा फायदा होऊ शकतो का? आज पोचलेले नाही आहेत, पण उद्या पोचणार नाहीत असं नाहीये. म्हणजे आपल्याला आशा धरायला हरकत नाही की हा जो सगळा तू जे काय आता म्हणालीस की गुरुवारी साबुदाण्याची खिचडी करायची, रविवारी काहीतरी नॉनव्हेज करायचं, हा सगळा डेटा ज्या वेळेला या कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये भरला जाईल त्यावेळेला त्याला रविवारी बरोबर कळेल की आज नॉनव्हेज करायचंय, त्याला गुरुवारी बरोबर कळेल की आज साबुदाण्याची खिचडी करायची. आणि एवढंच नाही, आज एक इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणून जे तंत्रज्ञान अजून डेव्हलप होतंय कृत्रिम बुद्धिमत्तेच्या हातात हात घालून, तर कृत्रिम बुद्धिमत्ता आणि इंटरनेट ऑफ थिंग्स या 2 गोष्टी ज्या वेळेला एकत्र होतील त्यावेळेला मला असं वाटतं की आपल्या गृहिणीचं आयुष्य खूपच खूपच सुखाचं होईल. म्हणजे काय समजावतो. इंटरनेट ऑफ थिंग्स मध्ये बऱ्याच गोष्टी ज्या घरामध्ये आजकाल आपण म्हणतो स्मार्ट टीव्ही, तसं स्मार्ट मायक्रोवेव्ह, स्मार्ट फ्रीज असा हळूहळू यायला लागला की हे टीव्ही आणि मायक्रोवेव्ह आणि फ्रीज आणि फॅन आणि लाईट हे सगळे एकमेकांशी बोलणार इंटरनेटच्या माध्यमातून. याला इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणतात. ह्याच्यामध्ये मानवी हस्तक्षेपाची गरजही नसते. करायचा असेल तर करताही येतो. म्हणजे काय, जे उदाहरण आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की गुरुवारी साबुदाण्याची खिचडी करायची, ही जर एखाद्या घरातली पद्धत असेल तर मंगळवारी किंवा बुधवारी ही कृत्रिम बुद्धिमत्ता हे चेक करेल की आपल्या स्वयंपाकघरामध्ये साबुदाणा आहे की नाही. आणि साबुदाणा नसेल तर ती परस्पर ऑर्डर पण देईल शॉपिंगसाठी. आणि जर तुम्ही त्याला ऑथॉरिटी दिली असेल तर त्याचं पेमेंट पण करेल. आणि हे सगळे एकमेकांशी जोडले गेले आणि याच्यामध्ये एक जर रोबो टाकला तर कदाचित तो त्या फडताळातनं तुमच्या साबुदाणा उचलेल, घरात किती लागेल ते त्याला माहीत असेल, बुधवारी तो ते भिजत घालेल, गुरुवारी त्याची खिचडी करेल, तुम्हाला फक्त खायचं आहे. ही परिस्थिती काही वर्षामध्ये आली तर मला आश्चर्य वाटणार नाही. बरं, तुम्ही आता म्हणताय की त्याचे हात स्वयंपाकघरापर्यंत सुद्धा सहज पोहोचू शकतात, ते आपली कामं सगळे सुखकर करू शकतो. पण नेमकं असं काय झालं की गेल्या काही वर्षांमध्ये किंवा गेल्या काही महिन्यांमध्ये किंवा अगदी आजच या एआय बद्दल इतक्या मोठ्या प्रमाणावर बोललं जातंय किंवा रकानेच्या रकाने अगदी भरून यायला लागलेले आहेत? खूप चांगला प्रश्न आहे. कसं आहे, मी तुला मगाशी म्हणालो त्याप्रमाणे 1950 सालापासून हा विचार चालू झाला की एखादं यंत्र माणसासारखा विचार करू शकेल का. आणि ह्याच्यावर खूप लोकांनी कामं केली. पण असं काम करायला की ज्याच्यामुळे अनुभवाचा फायदा घेता येईल, त्याचं ॲनालिसिस प्रचंड प्रमाणात असलेल्या डेटाचं ॲनालिसिस करून त्याच्यावरनं काहीतरी एक कन्क्लुजन काढता येईल, हे करायला 2 गोष्टींची खूप आवश्यकता होती जी आत्ताच उपलब्ध झाली आणि यापूर्वी या दोन्ही गोष्टी उपलब्ध नव्हत्या. पहिली गोष्ट म्हणजे कम्प्युटरची कम्प्युटिंग पॉवर, ज्याला आपण गणन क्षमता म्हणतो, ती आजच्या घटकेला जेवढी आहे तेवढी आतापर्यंत कधीही नव्हती. म्हणूनच अत्यंत जलद गतीने प्रचंड प्रमाणात असलेली विदायचं ॲनालिसिस करणं हे आज कम्प्युटरला शक्य झालंय, जे पूर्वी कधीही शक्य नव्हतं. आणि दुसरी तेवढीच महत्त्वाची गोष्ट आहे, आतापर्यंत माझ्या बोलण्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की जेवढा मोठ्या प्रमाणात डेटा आहे तेवढ्या प्रमाणात त्याला अनुभव मिळतो आणि तेवढ्या प्रमाणात ती कृत्रिम बुद्धिमत्ता खऱ्या अर्थाने बुद्धिमान होते. आजच्या घटकेला आपण सगळेजण जो मोबाईल वापरतो, कम्प्युटर वापरतो, टीव्ही वापरतो, इलेक्ट्रॉनिक जेवढ्या गोष्टी वापरतो तेवढ्या प्रमाणामध्ये हा डेटा तयार होतोय आणि डिजिटाईज होतोय.
हा डेटा एवढ्या मोठ्या प्रमाणावर तयार होतोय आणि आपले कम्प्युटर हे सगळा डेटा प्रोसेस करू शकतायत आज. म्हणून आजच्या घटकेला AI शक्य झालंय की तो जवळजवळ माणसाच्या बुद्धिमत्तेला येऊन मॅच करतोय आणि काही बाबतीत तर त्याच्या पुढेही गेलाय. पण मग अशा सुद्धा काही आहे का की ज्या गोष्टी AI नाही शिकू शकत? हो, नक्कीच आहे. आजच्या घटकेला आहे ना. मी एक उदाहरण देतो की जे खरं तर कालच्या घटकेपर्यंत खरं होतं आणि आजच्या घटकेला नाहीये. म्हणजे काय, तर मी आता तुला सांगितलं की डेटा पाहिजे आणि हा डेटा कसा पाहिजे, तर हा संगणकीय फॉर्मॅटमध्ये पाहिजे, हा डिजिटाइज्ड डेटा पाहिजे. तर जर असं एखादं क्षेत्र असेल की ज्याच्यामध्ये डेटा डिजिटाइज होतच नाही, त्याच्यामध्ये कुठेही संगणक वापरलाच जात नाही, तर अशा गोष्टीचं संगणकीकरण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेला त्याचा फायदा नाही. आणि आता मी तुला जे सांगितलं की कालपर्यंत नव्हतं आणि आज शक्य, याचं उदाहरण म्हणजे सर्जरी. म्हणजे आजकाल सर्जन ज्या वेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये एखाद्या रुग्णाला घेतो आणि त्याची सर्जरी करतो, त्याला कापतो, त्यावेळेला तिकडे कुठल्याही परिस्थितीमध्ये संगणकीकरणाला वावच नव्हतं आजवर. पण आता तू ऐकलं असशील रोबोटिक सर्जरी होते. रोबोच्या साहाय्याने ज्यावेळेला सर्जरी होते त्यावेळेला त्याचा फायदा डॉक्टरला पण होतो आणि पेशंटला पण होतो आणि कृत्रिम बुद्धिमत्तेला सुद्धा होतो. कारण डॉक्टर जे जे काही करतो त्याची नोंद तो रोबो घेतो आणि तो रोबो त्यातून शिकतो. ज्या वेळेला एखादा डॉक्टर, आपण म्हणतो की अत्यंत तज्ज्ञ डॉक्टर आहे कारण त्याने आतापर्यंत हजारो सर्जरीज केल्या, हजारो शस्त्रक्रिया केल्या आहेत. समजा असं असेल की एखादा डॉक्टर रोबोटिक सर्जरी करताना ज्या वेळेला जे जे काही करतो रोबोटिक सर्जरी करताना या सगळ्याची नोंद तिकडे घेतली जाते रोबोटिक सर्जरीमध्ये. म्हणजे त्या सर्जरीचं, त्या शस्त्रक्रियेचं डिजिटायझेशन होत आहे. म्हणजे आता हा जो डेटा आहे की ज्या वेळेला सर्जन काम करतो, हा सगळ्या डेटाची नोंद ही संगणकामध्ये होते. आता आपण ज्या वेळेला एखाद्या डॉक्टरला तज्ज्ञ डॉक्टर असं म्हणतो, समजा आपण म्हटलं की या पद्धतीच्या त्यांनी 10,000 शस्त्रक्रिया केल्यात म्हणून हा अत्यंत उत्तम डॉक्टर आहे. हा जर 10,000 शस्त्रक्रिया रोबोटिक सर्जरीच्या साहाय्याने करत असेल तर या 10,000 सर्जरीचा डेटा डिजिटाइज होऊन रोबोच्या डोक्यात जाऊन बसतो. आणि असे समजा अजून 1000 रोबो असतील तर गुणाकार कर की किती सर्जरीचा डेटा त्या रोबोच्या कंपनीकडे गेलाय. हा जो अनुभवाने आलेला डेटा आहे तो त्याच्याकडे ऑलरेडी त्याची सुरुवात आहे, ही सुरुवात आहे आणि रोज त्याच्यात भर पडते. आणि हे सगळं ज्यावेळेला एखाद्या सेंट्रल सर्व्हरकडे जातं त्यावेळेला एकच डॉक्टर या सगळ्या सर्जरी केल्यानंतर त्याच्याकडे जो अनुभव येईल तो अनुभव त्या रोबोला मिळतो. आणि काही काळाने अगदी सहज शक्य आहे की सगळे सर्जन घरी बसतील आणि रोबो स्वतःच सगळ्या शस्त्रक्रिया अत्यंत उत्कृष्टपणे पार पाडेल. बरं, पण एखाद्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला गेलेला आहे हे आता ओळखता येतंय का? हे कसं आहे, हे चोर आणि पोलिसासारखं आहे. म्हणजे चोर पळत असतो आणि पोलीस त्याला पकडत असतो. चोर नवीन नवीन युक्त्या करतो आणि चोरी करतो आणि त्या नवीन नवीन युक्त्यांवर मात करायचं काम पोलीस करत असतो. हा चोर पोलिसाचा खेळ चालूच राहणार. म्हणजे आज सर्वात बरेच जण भीती व्यक्त करतात ChatGPT बद्दल की विद्यार्थी ChatGPT वापरून असाइनमेंट करतायत. मग कसं कळायचं की त्या विद्यार्थ्याने केली आहे का ChatGPT नाही केली आहे? तर त्याच्यासाठी आता काही सॉफ्टवेअर्स उपलब्ध आहेत. आता या सॉफ्टवेअरमध्ये त्यांनी केलेली असाइनमेंट टाकली की तो सांगतो की ही ChatGPT मधनं बनवलेली आहे. आणि ह्याच्यावर मात करायला अजून काही सॉफ्टवेअर आहेत. म्हणजे ChatGPT मधनं असाइनमेंट बनवायची आणि त्या सॉफ्टवेअरला देऊन म्हणायचं आता याला ह्युमनाइज कर, ह्या माणसाने केलं असं दाखव. तर त्याच्यामध्ये तो अशी मॉडिफिकेशन करतो की बाकी कुठलंही सॉफ्टवेअर हे पकडू शकत नाही की हे ChatGPTनं बनवलंय. आता ह्याच्यावर मात करणारी परत सॉफ्टवेअर निघतील, त्याच्यावर मात करणारी परत सॉफ्टवेअर निघतील. हे चालूच राहणार, साखळी अशीच राहणार, अगदी चालू राहणार आणि याला काही इलाज नाही, हे तर चालूच राहील. पण मग ह्या सगळ्या नोकऱ्यांवर काही परिणाम होऊ शकतो का? अगं कुठल्याही तंत्रज्ञानाचा नोकऱ्यांवर परिणाम होतोच की. म्हणजे मला आठवतं मी लहानपणी ज्या वेळेला माझ्या वडिलांच्या ऑफिसमध्ये जायचो त्यावेळेला एक टाईपिस्ट म्हणून एक जमात होती. आता कुठे दिसतच नाही. स्टेनो म्हणून अशी एक नोकऱ्या असायच्या. आता स्टेनोची नोकरी नाही आणि टायपिस्टची नोकरी नाही, कारण सगळे संगणकावरती टाईप करतात आणि बोलून डायरेक्ट टाईप असताना स्टेनोची गरजच नाही. मग या नोकऱ्या गेल्या का? हो गेल्या ना. पण मग कम्प्युटर ऑपरेटरची नोकरी पण आली ना, कॉम्प्युटर प्रोग्रॅमरची नोकरी पण आली ना. त्यामुळे काही नोकऱ्या जाणार आणि काही नोकऱ्या येणार. पण एक मात्र खरं की असं म्हणतायत आणि हे बऱ्याच अर्थी खरं पण आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे नोकऱ्या मोठ्या प्रमाणावर जातील आणि काही प्रमाणावर वाढतील. त्यामुळे बरेच जण
इकॉनॉमिक्समध्ये ह्याच्यावरती काय परिणाम होईल ह्याचाही विचार करायला लागले आहेत. पण ही फार पुढची गोष्ट आहे. आजच्या घटकेला तरी असं काय होईल असं वाटत नाही. सध्या भारतात तरी असं चित्र आहे की ह्याच्यातून छोटी छोटी पावलंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. परदेशात ह्याचं काय चित्र पाहायला मिळत आहे? खरं सांगू का की तंत्रज्ञानचा भूगोलाशी काही संबंध नाही. म्हणजे असं म्हणतात की इन द वर्ल्ड ऑफ टेक्नॉलॉजी जॉग्रफी इज हिस्ट्री. आता काहीच फरक नाही पडत तुम्ही अमेरिकेत राहून काम करताय का भारतात राहून काम करताय का आणि कुठे काम करताय, तंत्रज्ञान सगळीकडे पटकन पोचतं. त्यामुळे आज आपल्याकडे जी परिस्थिती आहे तीच बाहेर आहे. फक्त आजची परिस्थिती अशी आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये जर पुढे राहायचं असेल तर मोठ्या प्रमाणावरती डेटाची गरज आहे. आणि भारतासारख्या देशामध्ये ज्या पद्धतीने डेटा बनतो, आपल्याकडे जेवढ्या पद्धतीने मोबाईल आहे तिथे जगात कुठेच नाही आहेत. त्यामुळे सगळ्या जगाचं लक्ष खरं तर भारताकडे लागलंय की भारताकडनं डेटा मिळवायचा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या जगामध्ये आघाडी घ्यायची. वा, जो एक चढाओढ तिकडे सुरू आहे असं म्हटलं तरी वावगं नाही ठरणार. अगदी अगदी. आणि आपणच सगळा डेटा त्यांना पुरवतोय. बरं, पण मग एक सामान्य नागरिक म्हणून काय खबरदारी बाळगायला हवी या एआयच्या बाबतीत? एकदम एका वाक्यामध्ये सांगायचं असेल तर डोळे उघडे ठेवून जगायला हवं. आज परिस्थिती अशी आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा फायदा सगळ्यांना होतो तो घ्यायलाच हवा. पण कृत्रिम बुद्धिमत्तेचा जो तोटा आहे त्याच्याबद्दल सावध राहायला हवं. एक उदाहरण देतो. एक डीप फेक म्हणून प्रकार तुम्ही कदाचित ऐकला असेल तुमच्या श्रोत्यांनी. डीप फेक म्हणजे असं दिसतं कधी कधी की निवडणुकीला उभे राहिलेले 2 उमेदवार व्हिडिओवरती येतात आणि एकमेकांना सपोर्ट करतात. हे अशक्य आहे, पण हे खोटं आहे. डीप फेकमध्ये एखादा माणूस येऊन जे बोलतो ते तो कधीच बोललेला नसतो. तुम्हाला स्क्रीनवरती त्याचा चेहरा दिसतो, त्याचा आवाज ऐकू येतो, तो बोलतो हे ऐकूही येतं, पण हे खरं नसतं. हे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने बनवलेला डीप फेक असतो. कोणी म्हणेल मला काय फरक पडतो? तो फरक असा पडतो की काही जण याचा गैरफायदा घेऊन गुन्हे करतात. म्हणजे अशा गोष्टी घडलेल्या आहेत आणि याच्याबद्दल सर्वांनी सावधान राहणं अत्यंत आवश्यक आहे. की एखाद्या आईला फोन येतो मुलीचा आणि चक्क व्हिडिओ कॉल येतो आणि त्या व्हिडिओ कॉलवरनं ती मुलगी त्या आईला सांगते की मला आत्ताच्या आत्ता 10,000 रुपयाची गरज आहे, मला ताबडतोब या पत्त्यावरती किंवा या नंबरवरती 10,000 रुपये पाठव. आता मुलगी समोर दिसते, मुलीचा आवाज येतोय, ती रडवेल्या आवाजात सांगते 10,000 रुपये पाहिजे असं म्हटल्यावर आईचं हृदय द्रवतं आणि ताबडतोब ती 10,000 रुपये त्या नंबरवर पाठवते. खरी गोष्ट अशी असते की तो व्हिडिओ तिचा नसतोच. ती कधीही तिथे नसते, तो तिचा आवाज नसतो, तो तिचा चेहरा नसतो. परत एआयचा फायदा घेऊन एक चुकीची फिल्म बनवून तुम्हाला फोन केलेला असतो. त्यामुळे असा जर कधी फोन आला तर अशा वेळेला पॅनिक न होता, घाबरून न जाता मुलीला परत फोन करावा आणि विचारावं बाई काय झाली आहे परिस्थिती, तुमच्या लक्षात येईल की ती सांगेल काही नाही का आई मी एकदम व्यवस्थित आहे. त्यामुळे सावध राहणं, डोळे उघडे ठेवून जगणं हे मात्र प्रत्येक नागरिकांनी केलं पाहिजे. ह्याच्या टेक्निकॅलिटीमध्ये, ह्याच्या तांत्रिक भागामध्ये शिरायची गरज नाही. पण कृत्रिम बुद्धिमत्तेने काय शक्य आहे आणि काय शक्य नाही आहे आणि त्याचा काय फायदा आपण घ्यायला हवा आणि कशापासून सावध राहायला हवं एवढी साक्षरता प्रत्येकाने बाळगावी असं मला वाटतं. नक्कीच कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्या मदतीसाठी आहे. खरं तर आपण त्याचा कसा उपयोग करतो हे दुधारी शस्त्र आहे. अगदी. त्यामुळे प्रत्येकाने एक जागरूक राहून या एआय कडे पाहावं असंच मी आता ह्या नोटवर म्हणेन. मकरंद भोसले सर, आज आपण इथे आलात आणि सगळ्या श्रोत्यांना खूप छान मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. श्रोते हो, कृत्रिम बुद्धिमत्तेची दुनिया याविषयी मकरंद भोसले यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. सादरकर्त्या होत्या नेहा खरे. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.